माहूरगड ब्लॉक पार्ट 1 आणि 2 पाहिला नसेल तर पाहून घ्या. हा ब्लॉक पार्ट 3 आहे. पार्ट 2 मध्ये पाहिला आपण राम. आता चाललो आम्ही सत्य अनुसया आणि दत्तांचा शिखर पाहायला. किल्ल्यावरून खाली उतरलो आणि आलो आपल्या गाडीजवळ. गाडीत बसून आलो डायरेक्ट सत्य अनुसया मातेच्या मंदिरावर जायसाठी 250 ते 300 पायऱ्या चढत झाला. पहिलेच आम्ही माहूरगडच्या पायऱ्या आणि रामगड किल्ल्याच्या पायऱ्या चढू थकलो आणि आता ह्या पायऱ्या आणि दत्तांच्या मंदिराच्या पायऱ्या पायाचा पुरा चुरात होते बुवा. नांद करते का यावंच लागतं, खोटं बोलायचं नाही. बोलत कधी मंदिराजवळ आलं माहित पडलं. सर्वात पहिले अत्री ऋषी महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांचे दर्शन घेऊन नंतर गेलो सत्य अनुसया मातेच्या मंदिराकडे. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर हे गोटे दिसले. असे म्हणतात की हे गोटे एकावर एक रचल्याने आपली इच्छा पूर्ण होते. अंकुश दादा म्हणत चला आपण बी रचून पाहू. शुभ काम को देर किस बात, असं म्हटलं आणि गोटे एकावर एक लावले. वरतून मस्त व्ह्यू येत होता. स्टोरी टाकायसाठी एक व्हिडिओ काढून घेतला. गाडीत बसून आलो डायरेक्ट दत्ताच्या मंदिराजवळ. या दत्ताच्या शिखरावर गाडी येत नव्हती, आता डायरेक्ट गाडी आहे. त्यामुळे पैदल येणं ते पायऱ्या चढणं ते वाचलं. टाइम बी कमी लागला. चालत आलो डायरेक्ट मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ. फोटो काढले आणि अंदर आलो. अंदर मस्त दत्तांच्या नावाचा जप चालू आणि महिला मंडळ पावले खेळत होते. पाहून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर होती दत्तांची जागृत धुनी. मंदिराच्या बाजूलाच वेगवेगळ्या महाराजांच्या इसवी सन 1600 मधल्या चरण पादुका ठेवल्या होत्या. या मंदिरात येऊन अशा भारतीय महाराजांची ओळख झाली ना कधी पाहिले होते ना कधी त्यांचे नाव माहित होते. आबाजी भेटले. आबाजी होते बाळापूरचे. आपण आपल्याला थोडी या मंदिराबद्दल माहिती दिली. आबाजी खूप खूप धन्यवाद. सर्व मंदिराचे दर्शन घेतलं आणि आलो आपल्या गाडीजवळ. गाडीत बसलो आणि निघालो घरी जायचं. माहूर मधून निघायला थोडा उशीरच झाला होता. मग तुमच्यासाठी आजचा ब्लॉग इतकाच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका. धन्यवाद.